हाय एव्हरीवन आणि आज आहे 7 डे मिनी ब्लॉग चॅलेंजचा लास्ट डे. ऑनेस्टली इट वॉज व्हेरी फन. तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याच्या निमित्ताने का होईना आय वॉज व्हेरी ॲक्टिव्ह थ्रू 7 डेज. सो आज लास्ट डे आहे तर काहीतरी धमाकेदार आणि स्पेशल करायचं मी ठरवलं आहे. आज मी वडापाव बनवणार आहे. खरं तर फॉरेनमध्ये राहून या सगळ्या गोष्टी आम्ही भरपूर मिस करत असतो. तर आता वडापाव बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी सामान आणलं. तुमच्यासोबत मी रेसिपीसुद्धा शेअर करणार आहे. तर व्हिडिओ बघा आणि इथून पुढे सुद्धा मी असे व्हिडिओ शेअर करत राहील तुमच्यासोबत, कारण तुम्ही छान रिस्पॉन्स दिलेला आहे. कमेंट्समध्ये नाही, DMsमध्ये. पण कमेंट्समध्ये सुद्धा छान कौतुक करायला विसरू नका. सो चला आता मी आणि योगेश जातो सामान घ्यायला. ओके, सो फर्स्ट थिंग फर्स्ट, सगळ्यात अगोदर बटाटे उकडायला ठेवले. त्यानंतर बॅटर तयार करून घेतलं. यासाठी बेसन, हळद, तिखट, थोडंसं मीठ आणि क्रश केलेला ओवा आणि पाणी टाकून छान थिक असं बॅटर तयार केलं. त्यानंतर लसूण आणि मिरचीची पेस्ट केली. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये बटाटे सुद्धा उकडले होते. मग त्याला पील ऑफ करून थंड झाल्यावर छान मॅश करून घेतलं. कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, थोडेसे कुटलेले धने, हिंग, कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर मग लसूण आणि मिरचीची पेस्ट छान परतून घेतली. यामध्ये थोडीशी हळद टाकली, मॅश केलेले बटाटे, मीठ टाकून छान परतून घेतले. हे थंड झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून बेसनाच्या बॅटरमध्ये डीप करून तळून घेतलं. वडापाव रेडी होते. सोबत चटणी आणि मिरची सुद्धा रेडी केली होती आणि हा वडापाव खाऊन मन खरंच तृप्त झालं होतं. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो एका छोट्याशा वॉकसाठी आणि बाहेरचा व्ह्यू खरंच खूप सुंदर झालेला होता. यू कॅन सी दॅट अँड ऑफकोर्स द डे एंड्स विथ दिस ब्युटिफुल सनसेट.